इव्हनिंग फ्रेंड्स, शुद्धच ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल। स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा। आता बघा सायंकाळचे 7 वाजत आलेले आहेत, 6:45 झालेत आणि माझं देवापुढे दिवा लावून सगळं केव्हाच मी 6:30लाच देवापुढे दिवा लावलेला आहे, उदबत्ती लावली आहे। आणि इकडे हे पहा स्वयंपाकाची तयारी पण चालू आहे माझी। रसिकाचे माझ्या मुलीचे आब्रोज करायचे तर तिला बोलवलं आहे आणि हे पण येतील कामावरून दमून, त्याच्यामुळे म्हटलं चला आता पहिलं स्वयंपाक करून घ्यावे आणि मग आणि हे पण निघालेत घरी कामावरनं ऑफिसमधनं, तर म्हटलं चला आता आपण स्वयंपाक करून घ्यावा। आणि आता हे पहा रात्रीच्या वेळेस मी आणि सासूबाई दोघी पण रात्रीच्या वेळेस भाकरी खात असतो, तर मग आमच्या दोघीसाठी भाकरी बनवणार आहे आणि ह्यांच्यासाठी पोळ्या। ह्यांना भाकरी मनापासून आवडत नाही, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पोळ्यासाठी कणिक तिंबलेली आहे। हे पहा तर पहिला आता पोळ्या करून घेते, मग भाकरी 2 भाकरी करायची, एकच करत असते, पुष्कळ होतं। आणि इकडे भात झालेला आहे आणि भाजी कशाची केली दाखवते। आणि हे पाहिजे तर मी गवार शेंगाची रस्सा भाजी केली आहे। वरण आज म्हटलं वरण स्किप करूया, वरण टाकायचं नाही आज, ह्याचीच रस भाजी केलेली आहे, पातळ भाजी म्हणजे। तर चला इकडे पोळ्या बनतायत। हे बघा इकडे माझा स्वयंपाक सगळा झालेला आहे, आवरावरी चालली किचन वाटायची आणि सासूबाईंना वाटले जेवायला आणि 7:30 वाजले बघा, वाटले जेवायला। हे बघा सासूबाईंना वाढले जेवायला आणि इकडे TV चालू आहे। आणि हे आत्ता मगाशी चाललेले आहेत कामावरनं दहून, त्यांना केलेला आहे चहा, त्यासोबत मी पण अर्धा कप चहा घेतलेला मी पण। तर चला आता किचन उठा पुसायचं राहिलेलं आहे, त्याला पुसून घेते। एक्झॉस्ट बंद करायचा, आवाज फार येतो एक्झॉस्टचा, गरम व्हायला लागलाय मला, गरम। आता रसिकाची वाट बघते, रसिका कधी येते बघतीये। बघा ह्यांना अजून ना बरं नाही, कालपासनं कणकण वाटत होती, काल अंग दुखत होतं। आता 15 दिवसापूर्वीच त्यांचे प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या। काय झालं तर चला बघा आता यांना म्हटलं थोड्या वेळ दवाखान्यात जाऊन या तुम्ही, पुन्हा यांना जायचं उद्या टूरला, म्हटले की उद्या मुक्काम आहे। तर त्यांना अशक्तपणा जाणवते अजून सुद्धा, जास्त दगदग झाली की त्यांना अशक्तपणा जाणवते। प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे आता तरी बघा 3 आठवडे झाले, जवळजवळ 3 आठवडे झाले, पण ते कसं अशक्तपणा राहतो, त्याला जास्तच दगदग करायची नसते। चला आता बघा थोड्या वेळाने दवाखान्यात जाऊन येतील। हे बघा रसिका आली होती, विरांश आला होता, रसिकाच्या आयब्रोज केल्या मी आणि व्हिडिओ काढणं काही जमलं नाही त्यावेळेस, कारण का विरांश आला ना, विरांश अजिबात ऐकत नाही, इकडून तिकडं पळत असतो, त्याच्यामुळे त्याच्याकडे फार लक्ष द्यावं लागतं विरांशकडे, म्हणून काही व्हिडिओ काही काढणं जमलं नाही मला त्यावेळेस। आणि हे गेलेत आता गेलेत, म्हटलं जाऊन या तुम्ही मॅडम, पुन्हा 9 वाजेपर्यंत असतात डॉक्टरबाई आमचे फॅमिली डॉक्टर, तर म्हटलं जाऊन या तुम्ही, पुन्हा उद्या जायचं टूरला। तर म्हटलेत आता बघूया, तसे सासूबाईंच्या औषध गोळ्या पण आणायचे होते म्हणून तसे गेलेत ते। चला ते आल्यानंतर मग आता वाजले बघा 8:30। आज बघा संकष्टी चतुर्थी आहे, तर संकष्टी चतुर्थीच्या सगळ्यांना माझ्या बहीण भावांना यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा। मी सकाळी विसरलेच होते की शुभेच्छा द्यायचं। आणि आता आमच्या इथं ना मागे बिल्डिंगमध्ये गणपती आहे, तर गणपतीची ती आरती चालू झाली आता, तर बघा तुम्हाला ऐकू येते का?
तर त्याच्यावरनं मी म्हटलं यूट्यूब फॅमिलीला विसरलीच मी म्हणजे शुभेच्छा द्यायची. तर चला, गुड मॉर्निंग. आज आहे बघा गुरुवार. तर सकाळचे वाजलेत आता 11 वाजलेत आणि विरांशला स्कूलमध्ये सोडणं झालेलं आहे. त्याचे पप्पाच आज त्याला स्कूलमध्ये नेलेत. आज रसिकाला आज ऑफिसला जायचं होतं. ती सकाळी 8लाच गेलेली आहे. रसिका ऑफिसला म्हणजे 8लाच निघाली घरनं. तर बघा, माझं सगळं घरातलं आवरलेलं आहे. सासूबाईंचा नाश्ता झालेला आहे. आज केले होते मेथीचे पराठे. सासूबाईंना दिले. ह्यांना पण करून ठेवले होते. का तर मला 9 वाजता मी विरांशकडे गेले आणि विरांशला आवरायचं होतं. रसिका नव्हती. विनायकला थोडी मदत म्हणून मी गेली होती जावईला. तर बघा, मग 10 वाजता विरांश गेला स्कूलला आणि मी इकडं आहे. सासूबाई झोपलेले आहेत, म्हणजे पडलेले आहेत. सासूबाईंचा पण नाश्ता झालेला आहे. आज मी केले होते. तर बघा, स्वयंपाक केलेला आहे. ह्यांचा टिफिन पण दिलेला आहे त्यांना. आज कांद्याची ना पातळशी भाजी केली, म्हणजे शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, आलं, लसूण, खोबरं हे सगळं वाटून केलं आणि कांद्याची भाजी केलेली. तुम्हाला दाखवते मी. हे पहा, अशी पातळ भाजी केली. यांच्या टिफिनमध्ये दिली. ह्यांना आवडती, मिस्टरांना, म्हणून मी केली. खरं तर माझं सगळं आवरलेलं आहे. तर म्हणलं, आणि मावशी बघा आज येणार नाही. तुम्हाला मी कालच म्हटलं होतं की मावशी 2 दिवस येणार नाही आहेत. तर आज 1 दिवस मावशी येणार नाही आहेत. तर उद्या येतील मावशी. सासूबाईंना सांभाळणार आहे मावशी. उद्या येतील. गुरुवार असल्यामुळे गजाननाचा अध्याय वाचायचा आहे. माझा पण वाचायचा आहे, मिस्टरांचं पण वाचायचं आहे. त्यामुळे मग म्हणलं आता आहे वेळ. आता 11च वाजलेले आहेत. विरांश येतो 1 वाजता स्कूलमधनं. त्याच्यामुळे मग म्हणलं आता अध्याय वाचून घेणार आहे गजाननाचे दोन्ही पण. चला, तर मग मी वाचून घेते अध्याय. आणि ना गजाननाची पोथी वाचून झाली माझी. अध्याय म्हणजे, तर गुरुवारी अध्याय वाचायचं असतात. ते ग्रुप असतात. ग्रुपमध्ये आपलं नाव दिलं ना की आपल्याला एक अध्याय कुठलं तर वाचायचं असतं. 1 ते 21 अध्याय. 21 अध्यायांपैकी कुठलाही अध्याय आपल्याला, म्हणजे आता पहिल्यापासून चालू करतात आपल्याला. या गुरुवारी 1 अध्याय, तर पुढच्या गुरुवारी 2रा अध्याय असं असतो. मग त्याच्या गुरुवारी 3ऱ्या गुरुवारी 3रा अध्याय. असे आपले 21 गुरुवारी 21 अध्याय पूर्ण होतात. तर अशा प्रकारे आमचा ग्रुप आहे गजानन महाराजांचं. ते ग्रुपला वेगळे नावं दिलेले आहेत. तर आपलं तेवढंच आपलं म्हणजे रोज काय आपल्या हातनं सेवा होत नाही. गजानन महाराजांची काही वाचलं जात नाही. गडबड असती. काय आपल्या मागे ना व्याप काही कमी नाही आहेत. तर त्याच्यामुळे म्हटलं चला आपल्या त्या निमित्तानं तरी ग्रुपमध्ये नाव असल्यामुळे आपल्या गजानन महाराजांचा एकतरी अध्याय आपला गुरुवारी वाचला जातो. तर चला असो. इकडे मी लसूण घेतलेलं आहे बघा. हे पहा, लसूण सोलते. का सोलते तर मेथीची भाजी करायला. मेथीची भाजी ना आमच्या घरामध्ये कसं, ह्यांना ॲसिडिटी, सासूबाईंना पण ॲसिडिटी. त्याच्यामुळे पित्तमय प्रकृती असल्यामुळे ह्यांनी मेथीची भाजी खात नाहीत दोघं पण. तर मला आवडती, त्याच्यामुळे मी करते आता मेथीची भाजी. सकाळी यांच्या टिफिनमध्ये वेगळी भाजी केलेली, कांद्याची रसभाजी केलेली आहे. पण आता मी माझ्यासाठी मेथीची भाजी. मला कसं आवडतं, लसूण भरपूर आणि हिरवी मिरची पण जास्त. नुसती परतली तर चालतं. अशी भाजी मला आवडते. तर चला लसूण सोलून घेते. हे पहा, इथं मेथीमध्ये पाणी टाकलेलं आहे धुवून काढण्यासाठी मेथी. आणि हे पहा, इकडे लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. हे पहा, इथं कढई पण ठेवली आहे. आणि जे माझा छोटासा खलबत्ता आहे ना, त्याच्यामध्ये मी आता हे ना असं बारीक थोडंसं करते, कुटून घेते. हे पहा, असं हे केलेलं आहे. लसूण हिरवी मिरची टाकली, यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आपल्यासाठी भाजी म्हणजे कसं आपण करतो त्याला काय, मला तर नुसती परतलेली सुद्धा आवडते. आता तसंच करणार आहे मी. मला ना शेंगदाण्याचं कूट नसतं चालतो, नुसती परतते मी. फक्त काय होतं, पालेभाज्यामध्ये माती असते ना, ती चांगली धुवून द्यावं लागते.
हे बघा, अशा प्रकारे मी नुसती भाजी परतणार आहे. चिरलेलं नाही, काही नाही, मी चिरत नाही, माझ्यासाठी असं चालतं. चांगली परतू देणार आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला, लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.